प्रॅक्टिस करून आणि हिमतीने ह्या सामन्यामध्ये सहभागी व्हावं आणि ह्या ठिकाणी मला बोलून सन्मान दिला त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण कॅप्टन कडे म्हणला फर्स्ट काय निर्णय असेल. चला मान्यवरांनी मुख्य व्यासपीठावर बसून घ्यायचं प्लीज. येस आलेल्या सर्व पाहुण्यांना पुन्हा एकदा विनंती करेल की आपण या मुख्य व्यासपीठावर व्यासपीठाची शोभा वाढवा. धन्यवाद. धन्यवाद प्रीतम धन्यवाद. अक्षय या, प्रणय दादा या प्लीज. अक्षय नक्कीच टॉस जिंकलाय, काय निर्णय बॅटिंग तुम्ही घेतली आहे. आतापर्यंत पाहिलं तर तुम्ही चांगली गोलंदाजी केली आहे. बॅटिंग करायचा निर्णय काय वेगळा निर्णय मेगा फायनल मध्ये? समोरचा संघ सुद्धा मातब्बर आहे, त्या कशी रणनीती असणार या सामन्यात, काही चेंजेस करणार आहेत? सेम टीम असणार. प्रणय दादा या. नक्कीच टॉस गमावलाय, प्रथम तुम्हाला गोलंदाजी करायची आहे आणि टॉस जिंकण्याचा निर्णय काय असता? आमची सुद्धा फलंदाजीच होती, कारण की दिवस मावळण्याचा टाइम झालेला आहे, पण आता आमचं क्षेत्ररक्षण आलेलं आहे. ठीक आहे, कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करतो. नक्की जास्त वेळ घेणार नाहीये. मी विनंती करेल दोन्ही वीरेंद्र बाबरे आपण यायचं. विरू बाबरे अनिकेत राऊत आपण या प्लीज. वीरेंद्र बाबरे वीरू लगेच या प्लीज. वीरेंद्रला हा गॉगल द्यायचा आहे ज्यांनी अप्रतिम झेल टिपला. वीरेंद्रला द्यायचा आहे. अनिकेत राऊत यांच्या शुभहस्ते दिला जाईल. कॅप्टन कुल ज्यांनी वीरेंद्रला नक्कीच ऑल इंडिया ओपन क्रिकेट खेळवलाय. वीरेंद्र पुढच्या स्पर्धेसाठी सामना 6 षटकांचा असेल. मेगा फायनल या 6 षटकांचा सामना असणार आहे. हे लक्षात घ्या. आमच्या कमिटीचा डिझाईन आहे. मोदीलाल शाह वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. नक्कीच मेगा फायनल सामना सुरुवात होईल. आपण पाहतोय वंदे मातरम पालघर तालुका प्रीमियर लीग जसा मेगा फायनल सुरू होईल आपण पाहू शकाल. आपल्यावर जोडले जातील प्रीतम घरात एका मैत्री 11 स्वरा एका बाजूला पाहू शकाल. धन्यवाद युसुफ सय्यद. चला फिल्डिंग सजवून घ्या. वेळ दौडवू नका. आता मात्र पंचांना देखील विनंती असेल की मात्र टीम मीटिंग घेऊच देऊ नका, कारण की 5:30 झालेले आहेत. 1 तासामध्ये मॅच संपली पाहिजे ही विनंती असेल. आमचे मनोजदादा संके या स्पर्धेचे मात्र सर्व आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलंही स्वागत आहे. ज्या मॅचची आतुरतेने आपण 5 दिवस झाले वाट बघत होते ती मॅच आता लागणार आहे, ती सुरू होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. थोडक्यात इकडे मात्र वंदे मातरम परनाळी सेमीफायनलला पराभूत झाला. तात्पुरतं मात्र जी मदत मिळालेली आहे या स्पर्धेसाठी ग्राउंडिंगसाठी खास करून मदत करणारी सगळी मुलं सगळे मान्यवर आपण बघू शकतो. त्यांचे नाव घेऊ इच्छितो. कुंदनजी संके, बंटी, स्वप्नील घरत, प्रिमित राऊत, निरंजन घरत, साहिल कुरेशी, उमान कुरेशी, मोहम्मद कुरेशी, केतन राऊत, कुणाल अधिकारी, चेतन साने, वीरेंद्र कांजोडे, विशाल राऊत, सुदेश पाटील, मनोज मोरे, किशोर धोडी, परनीत शेलका, हार्दिक सुतार, यतीन पडवळे, निशांत दुबळा, सरमेश विश्वास, शुभम सिंग, हर्ष गोरेकर, ओमकार संखे, पार्थ सूर्यवंशी, सागर भोईर, श्रीकांत मुकणे, अतुल पाटील, दीपेश संके, मनमोहन मोरे, राकेश मोरे, बंटी साने, माळी काका, BARC, अभय शेलका, प्रतीक चौधरी या सर्वांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली. एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या या सर्वांसाठी. नक्कीच खूप सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि PTPL स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅच ऑन करा. फिल्डिंग सजवून घ्या. मैत्री स्वरा 11 ही विनंती आहे. आपण फिल्डिंग सजवून घ्या. खास करून ना आपणच मात्र इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की आता सूर्यदेव मावळटीकडे जाते, त्या कारण आम्ही देखील बॅटिंग घेतली असती आणि इथे मात्र वेळ कमी आहे. 5 ओव्हर मात्र इकडे दोन्ही कॅप्टनला विचार, आयोजकाला विनंती असेल आपण बघा तिकडे 5 ओव्हर सांगत आहेत, परंतु इकडे मात्र आपण बघून घ्या. हॅलो, आता वाजले 5:30. आम्ही इथे प्रॅक्टिस करतो असे म्हणतात सर्वजण. प्रणय, माझं काय म्हणणं आहे, 6 ओव्हर तुमचं दोन्ही कॅप्टन मध्ये काय आहे ते सांगा मला. चला
5 ओव्हर. तुमचं काय म्हणणं आहे हो अक्षय? किती ओव्हर अक्षय? 5 ओव्हर चालेल का? 6. तुला 6 खेळायचं आहे ना 5 खेळायचं आहे? जे टॉस मध्ये सांगितलेलं आहे तेव्हाच आता मात्र फायनल झालेलं आहे. आपण सुरुवात करा, फिल्डिंग सजवून घ्या. टॉसच्या अगोदर जर सांगितलं असतं तर मात्र आपण विचार केला असता. टॉस झाल्यानंतर आपण मात्र आता समोरच्या कॅप्टनला करू शकत नाही. चला फिल्डिंग लावून घ्या. चला 6 ओव्हर. चला एका ओव्हरला काय फरक पडत नाही. चला प्रणय सर, प्रणय घे फिल्डिंग लावून घे. अनिकेत चला किती ओव्हर झाले? किती ओव्हर? 6 ना? पंच आम्हाला कळवा आणि निरंजन घरातला विनंती आम्हाला कळवा. येस ठीक आहे फिल्डिंग लावा ना. चला ना. टॉसला जे सांगितले असतील ते षटक आता खेळवले जातील लक्षात घ्या. 6 ओव्हर सांगितले 6 ओव्हर खेळणार. 6 ओव्हर. चला घ्या तुम्ही. चला मॅच फिल्डिंग करा आणि पब्लिक तिकडे बाजूला जा. बाजूला जा जरा. पडद्याच्या त्या साईडून प्रेक्षकाला विनंती आहे. बघा लक्षात ठेवा 3 रन कापले जातील. ईशान टायगर संघाला विनंती आहे. प्रवेश केला 3 रन कापले जातील. दंड दिला जाईल. धन्यवाद मनोज भाऊ. मी विनंती करेल की फिल्डिंग सजवून घ्या. पंच लक्ष द्या. टीम मीटिंग्स मात्र आता जास्त करून देऊ नका ही विनंती आहे. चला फिल्डिंग वाल्यांनी लवकर सहकार्य करा. तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे. जर सहकार्य केलं तर तुम्हाला चांगला बॉल दिसेल. चला मात्र फिल्डिंग टीमला विनंती. बघा नेक्स्ट बॅटिंग तुमची आहे, दुसरी बॅटिंग तुमची आहे, त्यामुळे घाई तुम्हाला करावी लागेल हे लक्षात घ्या. त्यांना सूर्यप्रकाशामध्ये 6 ओव्हर भेटतील पण तुम्हाला देखील सूर्यप्रकाशामध्ये 6 ओव्हर भेटले पाहिजेत. त्यामुळे घाई करायला लावली आम्ही. कृपया करून फिल्डिंग लगेच लावा. ओपनिंग बॅट्समन आलेले वेळ मात्र इकडे चांगल्या रीतीने आपण बघू शकता वाचवलेला आहे. तो ईशान टायगरने लगेच ओपनिंग बॅट्समन पाठवलेले आहेत. त्यांचे देखील धन्यवाद. दिवेश आणि त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे वीरेंद्र वीरू. मेगा फायनल आलेल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत. इथे मात्र 3 दिवस जुडले 5 दिवस जुडले जात आहेत. पाटील नेटवर्क आणि tennis.in च्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा आपण बघू शकता. तर त्यांची पूर्ण एंटायर टीम, त्यांचे सीईओ नितेश पाटील दादा इकडे मात्र आलेले आहेत. आपण बघू शकतात त्यांचं देखील स्वागत. आणि त्याचबरोबर त्यांचे कॅमेरामॅन असतील बंटी कुंभार, अनुराग चव्हाण, अतुल यादव यांचं देखील स्वागत. पंच असतील आशुतोष व्यवहारे, विरल नायर, अजित म्हात्रे सर. त्याचबरोबर आमचे डीजे मास्टर मनवेश राऊत आणि ऑफलाईन स्कोरिंग देत असताना अभय शेलका. सर्वांचं मात्र पुन्हा एकदा स्वागत. पाटील नेटवर्कची टीम, उत्कर्ष घरत देखील, जागृत राऊत देखील यांचं देखील स्वागत. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथे मात्र डॉट येतोय. आवाजही घुमणार, मैदानही गाजणार. कोणी जिंकणार कोणी हरणार. जिंकलेल्याने माजू नका, हरलेल्याने खचू नका. ही क्रिकेटची स्पर्धा आहे. ही स्पर्धा कधीच नाही संपणार. एक स्पर्धा गेली, दुसरी स्पर्धा आपल्याकडे आहे. परंतु मात्र प्रत्येक स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न खेळाडूंकडे मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतंय. खेळाडू मनामध्ये घेऊन येतोय. यावेळेस चांगला चेंडू ऑफ साईडला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये खेळाडू यावेळेस एकदा बसेल. एक बाजूला अनुभव, एक बाजूला टॅलेंट असं म्हणायला हरकत नाही. कृपया करून रस्त्यावर गाडी लावलेली अर्टिका ती बाजूला करा. ट्रक आलेला आहे, जॅम झालेला तिकडे रोड. तिकडे मी विनंती असेल व्हॉलेंटियरला देखील तिकडे लक्ष द्या. मेगा फायनल एक बाजूला ईशान टायगर आलेवाडी, दुसऱ्या बाजूला मैत्री स्वरा 11. 2 चेंडू आणि इकडे मात्र 1 धाव. चांगली गोलंदाजी पंकज पाटील पाहायला मिळतंय. हा दुसरा हायटेड गोलंदाज राकेश प्रभू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर पंकज पाटील उंचखोरा गोलंदाज. स्कोरबोर्ड मात्र 3 चेंडू 2 धावा. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेगा फायनल पाहायला मिळते. पिन ड्रॉप सायले दोन्ही बाजूला आहे. परत तिकडे बघूया ऑप्शनच्या खूप बाहेर. पंचाच्या हात खोलताना वाईटचा इशारा येतो. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 3 मध्ये 3 झालेले आहेत. इथे मात्र वीरेंद्र मॅन फ्रॉम सातपाटी, एक चांगला युवा टॅलेंट पाहायला मिळते सातपाटी गावातून. आता मात्र प्रत्येक गावातून बघायला गेलं तर युवा खेळाडू चांगली कामगिरी करतायत. त्याच्या जोरावर आपल्या गावाला विजय मिळवून देत आहेत आणि त्याच्या जोरावरच PTPL खेळत असताना पाहायला मिळतात युवा खेळाडू. हलक्या हाताने इकडे सरप्राईज केलं मात्र गोलंदाजाने. अपेक्षित केलं होतं की हा चेंडू देखील ऑप्शनच्या बाहेर येईल, परंतु बँग ऑन टार्गेट स्टंप मध्ये फेकला जातोय.
इथे मात्र आपण बघू शकतात अक्षरशः रक्षात्मक रवैया यावेळेस यूज केला बॅट्समनने आणि कॅच जी घेतली आहे मात्र विरूने कमालीची कॅच. असं वाटलं बाहेर कोणा टाटा बाय बाय करतो ना अचानक त्याच्या हातामध्ये कॅच पडला. इथे मात्र अशा रीतीचा कॅच पाहायला मिळतोय. त्याकरता त्याला युसुफ सय्यद त्याला गोगल देखील मात्र स्पॉन्सर केलं यावेळेस गिफ्ट दिलेला आहे. फटका चांगला आहे ओव्हर पिच चेंडूला पाठवलाय. हा पहिला तडाखा फायनलचा पाहायला मिळतोय. फटक्यात आहे वजन धावा मिळतील अर्धा डझन. एस डीजे थँक्यू डीजे मास्टर. षटकार आलाय ओव्हर पिच चेंडू होता डोळ्याखाली नक्का समोर चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईन पार येतोय षटकार 6 धावा. यावेळेस सुपर षटका आहे. इकडे आम्हाला कव्हरला देखील खेळता येते इकडे आम्हाला पॉइंटला देखील खेळता येते. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर मात्र स्कोरबोर्ड 13 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. एस डीजे डीजे मास्टर. इकडे मात्र पहिल्या क्रमांकाची लढत आहे. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि फळीचं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतंय. सुपर देखणी स्पर्धा आपण बघू शकतात आणि प्रणाली क्रिकेट क्लबच्या माध्यमातून PTPL पालघर तालुका प्रीमियर लीग आणि खरोखरच आयोजकांचं मी धन्यवाद करेल आभार व्यक्त करेल की त्यांनी मात्र या स्पर्धेकरता मला समालोचनाकरता बोलवलं कॉमेंट्री करता बोलवलं त्याकरता त्यांचा धन्यवाद ऋणी आहे मी त्यांच्या कमिटी मेंबरचा. इथे मात्र आपण बघू शकता 5वा दिवस. यावेळेस आपण बघू शकतात अनिकेत राऊत मोठे स्टारकास्ट पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. पालघर जिल्ह्यातील ज्यांनी पालघरचं नाव खूप मोठं केलं टेनिस क्रिकेटमध्ये ते मात्र प्रत्येक खेळाडू पाहायला मिळाले. बाजी मारली 2 संघांनी. अनिकेत राऊतच्या संघाने बाजी मारली. काटे एक्सप्रेस अक्षय घरतच्या संघाने बाजी मारली आणि इथे आपण बघूया शेवटची बाजी अंतिम बाजी. इकडे मात्र पत्ते पिसलेत मात्र बघूया बाजी मारणार कोण. स्कोरबोर्डचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा. क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे दिवेश नावाचा ब्रँडेड फटका सरळ निघून जाणार वन बाउंड सीमा पार येतोय. PTPL चौकार. एस डीजे थँक्यू डीजे मास्टर. ना दिन देखते ना रात देखते अपने टीम के हालात देखते. कमालीचा मात्र यावेळेस स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. दिवच्या रिव्हर्स अटेम्प्ट इकडे मात्र उलटा फुलटा खेळ दिया बल्लेबाजने. गुड फिल्डिंग अक्कू आपल्याला पाहायला मिळते. 2 पूर्ण होत असताना तिसऱ्याला येतोय लेझी क्रिकेट. 3 पूर्ण होताना एक बाजूला लेझी क्रिकेट दुसऱ्या बाजूला चपळाई. यावेळेस मात्र चेक केला जात आहे कडून. भीमर साठी मात्र इकडे चेक केलेला आहे. अजित मात्रे सर मात्र जोडले जातील आपल्या सोबत. पुन्हा एकदा मात्र 25,000 आकडा आलेला आहे तुषार संख्या आणि संजय पाटील साहेबांकडून. मात्र स्वरा संघासाठी म्हणजेच मैत्री 11 संघासाठी इकडे आपण बघू शकतात विन केलं तर कॅश प्राइज दिलं जाईल. येस नो चेंडू असेल हा भीमर आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता खांद्याच्या वर मात्र यावेळेस चेंडू आपण बघू शकतो खांद्याच्या लेवलला आणि त्यावेळेस मात्र एक गुड रिव्ह्यू अंपायर कडून पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 21-21 एक चेंडू फेकून झाला 8 धावा खर्च करतोय. इकडे फ्री हिटचा चेंडू वीरेंद्र ऑन स्ट्राइक. यावेळेस काय कमालीचा सुपर देखना स्ट्रोक आया वैसा गया गेंद क्या बात है. ओहो मनगटात ताकद आहे आणि यावेळेस फटक्यातही ताकद आहे. 6 धावा
बघत राहिले सगळे प्रेक्षक बघत राहिले, मात्र इकडे आपण बघू शकतात खेळाडू पिन ड्रॉप सायलेन्स. इथे मात्र एकच आवाज घुमतोय ईशान टायगरचा. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 27 धावा. धावपलकार मात्र पाहायला मिळते. कमालीचा अटॅकिंग क्रिकेट, सुपर बॅटिंग. धाडसीचा निर्णय टॉस जिंकल्यावर बॅटिंगचा का घेतलाय सांगत असताना रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इकडे मात्र डॉट चेंडू आलाय. उंगली को थोड़ा टेढ़ा किया बल्लेबाज ने. रिस्की स्ट्रोक आहे, लगे तो आबाद नाही तो बर्बाद. आपण बघू शकतात इथे मात्र मेगा फायनल पाहायला मिळते. PTPL पालघर तालुका प्रीमियर लीग. अनिकेत वर देखील हल्ला होतोय. अक्षरशः तुटून पडले दोन्ही बाजूने दोन्ही बॅट्समन. दोन धारी तलवार हलक्या हाताने खेळतोय. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट असेल. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते मिस्टर पंकज पाटील. एक धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 28 धावा धावपलकावर. शेवटची आणि अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू झालेत आतापर्यंत. रिव्हर्स अटेम्प्ट करतोय इकडे दिवेश. यावेळेस डॉट चेंडू आलाय. इथे मात्र कमबॅक करतोय मिस्टर अनिकेत राऊत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता पाहायला मिळते 28. भरारी धावा जमा करत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळते ईशान टायगर आल्लेवाडी टीम. आणि फिल्डिंग करताना मैत्री स्वरा 11 आपण बघू शकतात. यस मात्र आलेवाडी संघासाठी इकडे स्वरा एंटरप्राइजेस रतीश पाटील यांच्याकडून षटकारासाठी 200 रुपये आणि युवांश एंटरप्राइजेस कडून अजित पाटील यांच्याकडून चौकारासाठी 100 रुपये 200 रुपये. तर अशा रीतीने रिद्धीश पाटील आणि अजित पाटील कडून पारितोषिक आहे. यस संजयजी पाटील आणि तुषारजी संके यांच्याकडून मात्र स्वरासाठी जर मॅच विन केली कॅश प्राइज दिलं जाईल 25,000 रुपये. इथे मात्र आपण बघू शकतात यस मैत्री स्वरा 11 संघ आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. परंतु 2 षटकामध्ये जर विचार केला तर 2 षटकामध्ये 28 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय यावेळेस पंकज पाटील पालन. मागच्या मॅच मध्ये 30 षटक घेऊन आला आणि मात्र मॅचची परिस्थिती बदलली. क्रिकेटच्या खेळामध्ये परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेट हा रंग बदलणारा खेळ आहे आणि पटकन रंग बदलतो. असं म्हटलं जातं की बायकोचा मूड आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. इथे मात्र आपण बघूया फटका इकडे कमालीचा हेलिकॉप्टर. क्या बात है, बार बार देखो हजार बार देखो, एक नंबर स्ट्रोक. यस डीजे आज झाला या साऱ्यांचा फेवरेट. चर्चेत आहे महाराष्ट्रात, चर्चेत आहे महाराष्ट्रात. कल्पेश भाई पिंपळे यांच्याकडून दोन्ही टीमला मात्र इकडे षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. इकडे मात्र एटीएम ओपन झाले आमच्या मान्यवरांचं. सुपर सुरेख देखना स्ट्रोक. अब मानने वाले ने यहाँ पे बताते हुए ईशान टाइगर के बल्लेबाज कि फाइनल में पहुंचे तो ट्रॉफी लेकर जाएंगे पहले नंबर की. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड पाहायला मिळते 35 धावा धावपलकावर. रतीश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वरा एंटरप्राइजेस सिक्सर साठी 200 रुपये आणि आलेवाडी संघासाठी मात्र हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फटका चाकलाय. दिवेश मात्र आपले हात खोलतोय. इकडे काय करतोय, इकडे षटकार आलाय. कमालीचा मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डीजे बजाव. थँक्यू डीजे मास्टर. इकडे व्हॉलंटियरला विनंती, जे प्रेक्षक पडद्याच्या पुढे आहेत जे बसलेले आहेत त्यांना विनंती आहे पडद्याच्या मागे बसा. आयोजकाचा कॉल आहे तर पडद्याच्या पुढे कोणी राहू नका, पडद्याच्या मागे बसा ही विनंती असेल. ईशान 11 त्यांच्या इकडे देखील प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे. बघा संघाला पेनलाइज व्हायचं नसेल त्या प्रेक्षकांना तिकडे मात्र पडद्याच्या मागे राहायला सगळा. आणि तिकडे प्रेक्षक जे बसलेले आहेत खुर्ची घेऊन त्यांना देखील विनंती आहे पडद्याच्या मागे बसा. ईशान 11 टायगर कृपया करून बघा पेनल्टी द्यायला कोणाला आवडणार नाही परंतु पेनलाइज करायला भाग पाडू नका. समोरचे बसलेले त्यांना देखील मी विनंती करेल कृपया करून
पडद्याच्या मागे. कृपया करून 5 दिवस आपण सपोर्ट केलेला आहे, कोऑपरेट केलेला आहे. आता मात्र ही शेवटची मॅच ची कोऑपरेट करा. सरळ बसल्या प्रेक्षकाला विनंती आहे, खुर्चीवाले बसले जे आहेत त्यांना विनंती, पडद्याच्या त्या साईडून बसा खुर्ची घेऊन. यस, जर विदाऊट विकेट मध्ये ही पार्टनरशिप झाली तर 2100 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. हो, क्या बात आहे. वीरेंद्र काही थांबायचं नाव घेत नाही. इथे मात्र चाललंय गाडी वेगाने, स्कोरबोर्ड जाईल पुढे 6 धावाने. स्कोरबोर्डचा विचार केला तर 48. आणि षटकारासाठी आपण बघू शकतात रितेश पाटील आणि कल्पेशजी पाटील कडून 500 रुपये, रितेश पाटील कडून 200 रुपये. कमाल. प्राइज अनाउन्समेंट झाली काय, बॅट्समनचा रवैयाच बदललाय असं म्हणायला हरकत नाही. नोट आउट राहिले, कोणी हाफ सेंचुरी मारली तर मोतीलाल शाह कडून 2100 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला, इकडे मात्र डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक 3 समाप्त होताना धावसंख्येचा विचार केला तर 16च्या सरासरीने 48. शेवटचा कॉल साजन तिरू शेवटचा कॉल आहे बघा. तुम्हाला बघून दुसरे कोण पण बसू शकतात, विनंती आहे. धन्यवाद. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 48-48 16च्या सरासरीने देऊया संधी डीजेला आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. एस डीजे माणसं भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. माणसं भेटायला जावा मी. थँक्यू डीजे मास्टर. इकडे मात्र कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न करत असताना, इकडे मात्र संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये फायनल जिंकण्याचा मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसका स्वीकार करो. क्या गलत हुआ सोचो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष के मैदान से ना भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि इकडे आपण बघू शकता ईशान टायगर प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फायनल जिंकून जाणार, फायनल इकडून घेऊन जाणार. समोर आहे मातबदार टीम, परंतु फरक पडत नाही. इकडे मात्र आपण बघू शकतात आमचे स्वप्नील दादा गरज, स्वप्नील दादा मोरे एक चांगले सुंदर आयोजन नियोजन, एक दर्जेदार आयोजन आहे. स्वप्नील दादा गरजचं देखील मी धन्यवाद देईल. नक्कीच त्यांच्या माध्यमातून इकडे कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली, PTPL मध्ये कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली, त्याकरता त्यांचा धन्यवाद. 12वे खेळाडू आपण वारंवार बघतायत म्हणजेच भावेश अंबिरे आपल्याला पाहायला मिळते ईशान टायगरचे. एक लकी चाम म्हणायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर आपण बघू शकतात जितेश काय कमालीचा स्ट्रोक आहे. आता मात्र अक्षरशः खेळलं जाते गोलंदाजाशी असं म्हणायला हरकत नाही. एक बाजूला पालन, एक बाजूला अनिकेत, आणि इथे मात्र त्या दोघांवर हल्ला कोणी विचार करणार नाही. 19 चेंडूमध्ये धावा ज्या आहेत, धावा पाहायला मिळतात 52, 0 विकेट लॉस. आणि ते देखील युवा टॅलेंट एक बाजूला ज्याने अंडरमध्ये देखील आपला नाव गाजवलं आणि इथे ओरमला देखील नाव गाजवत आहे. दिवेश म्हणजे दिवच्या सातपाटी गावचे हे 2 ब्रँड खेळाडू पाहायला मिळत आहेत. आता मात्र उभरते सितारे हळूहळू ब्रँड बनत असताना आपल्या नावाची वेगळी ओळख म्हणजेच ब्रँड. आणि इकडे मात्र कमालीची कामगिरी, एकदा जोरदार टाळ्या दोन्ही बॅट्समनसाठी. हाफ सेंचुरीची पार्टनरशिप यावेळेस पाहायला मिळते. इथे माझी नजर लागली असं म्हणायला हरकत नाही. आणि आताच मात्र इकडे अनाउन्समेंट केली, हाफ सेंचुरी झळकवली दोन्ही बॅट्समनने आणि इकडे विकेट आलाय. दिवेश बॅक टू द गाउट्स. देऊया संधी डीजे मास्टरला. डीजे स्वतःच्या धुंदीत जगतो या, रॉयल बनून वागतो या. हे स्वतःच्या धुंदीत जगतो या, रॉयल बनून वागतो या.
न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये टीमचा कर्णधार अक्षय गरत मॅन फ्रॉम काटाळे यावेळेस पाहायला मिळते. समोर मात्र अल्लाडी गावचा होनहार खेळाडू, टॅलेंटेड खेळाडू, ब्रँड खेळाडू, टेनिस जगतातील स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच अनिकेत राऊत बाप्या. यावेळेस आपण बघू शकतात विकेट एक आलाय, 52 धावा स्कोरबोर्डला आहेत. नो स्ट्राईकला बॅट्समन जो आहे तो म्हणजेच आपण बघू शकतात वीरेंद्र बाबरे, सुधीरजी गरज, चंद्रकांतजी गरज आणि सुचेंद्रजी गरज यांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर या. इथे बघूया विकेट आलाय. यावेळेस 31 धावांवर खेळतोय नो स्ट्राईकचा बॅट्समन वीरेंद्र. हाफ सेंचुरी जर झळकावली वीरेंद्रने तर इकडे मात्र 2100 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल मोतीलाल शाह यांच्याकडून. तात्पुरता जातोय आपण यावेळेस या स्ट्रोक कडे, हुकचा स्ट्रोक यावेळेस निघून जातोय. वन बाउंड सीमा पार, चौकार, 4 धावा, स्कोरबोर्ड 56. त्याकरताच मात्र संध्याकाळचं सत्र आहे. अक्षयने सांगितलं की आता मात्र सूर्यदेव मावळटीकडे जात आहे आणि पहिली बॅटिंग आम्ही करू कारण की सेकंड चेसिंग थोडं जड जाणार. त्यामुळे मात्र एक चांगला निर्णय, याला म्हणतात मात्र एक चांगली कॅप्टनशिप. फक्त ताकद नाही बुद्धिमत्ता देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर तुम्हाला मात्र मैदानात बाजी मारता येईल. अनिकेत लाईन लेन खराब, इकडे दशा खराब, दिशा खराब. यावेळेस मात्र चेंडू फरार होतोय 6 धावेसाठी. किती इझिली मात्र यावेळेस स्ट्रोक लगावलं जाते कारण की लाईन एकदम लेग साईडला. थोडे हताश चेहरे, निराश चेहरे, कांदे आताशी झुकलेले असं म्हणायला हरकत नाही. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 62 या डीजे बजाव. अक्षयच्या नावाचं गाणं देखील बनवलेलं आणि ते वाचते देखील आणि त्या गाण्याच्या नुसार मात्र कामगिरी देखील होत आहे. टेनिस क्रिकेट काय कमालीचा आता मात्र हा खेळ झालेला आहे. क्रिकेटचा वेळ मात्र सर्वांना होताच आणि इकडे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, 2 मोठी टाल्यावर मात्र सिंगल कडे जाण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आलाय. चेंडू मात्र झालेत 5 षटकातील 4थं षटक पाहायला मिळते. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 62. अशोक संके साहेबांनी इकडे कॅश प्राइज लावलेला आहे. जर षटकार आला तर मात्र 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे आपण बघू शकतात डॉट चेंडू येतोय, चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक आपण बघू शकतात इथे संपतय 4थं. दोन्ही गोलंदाजावर मात्र इकडे अटॅक झालेला आहे. 4 षटकामध्ये 62 धावा या डीजे. त्याचे नावाचं येतय बवंडर मैदानावरी, त्याचे नावाचं येतय बवंडर. ऑल टाइम असतोय फायर आपला बॅटर गेम चेंजर. ऑल टाइम असतो फायर डीजे मास्टर. इकडे तुषार गरत आणि प्रणय गरतने जर कॅच घेतला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि इकडे आपण बघू शकता इकडे षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. बॅटिंग साठी वीरेंद्र आहे नो स्ट्राईकला. ज्याने कोणी षटकार खेचला 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघूया या षटकासाठी मात्र हे पारितोषिक आहे. इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर मिस्टर दीपेश. 62 झालेले आहेत 4 ओव्हरमध्ये. मेगा फायनल आहे. अनुमान शेवटची मॅच, संध्याकाळचं सत्र 6 ओव्हरमध्ये ह्या धावा असतात आणि त्या मात्र बनवल्या जातात. आणि इकडे 1 धाव मात्र नक्की असेल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का? सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 63-63 दीपेश आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला बॅट्समन आपण बघू शकतात अक्षय. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. वेगाने धावते, बुलेट ट्रेनने धावते. इकडे मात्र बॅटिंग टीम सुपर सुरेख देखणी बॅटिंग होत असताना इथे मात्र पूर्णपणे वर्चस्व बॅट्समनचा गोलंदाजावर आपल्याला पाहायला मिळते. दीपेश तयार. येस, परनाळी गावातून मात्र ही स्पर्धा भरवलेली आहे. स्वप्नील दादा घरातला मात्र नक्कीच इकडे धन्यवाद दिले जाते आणि इकडे त्यांचा आभार व्यक्त केला जाते. यावेळेस थ्रो खराब, 2 धावा असतील.
स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 65 धावा धावपलकावर. अजूनही 11 चेंडू आहेत. इकडे मात्र पारितोषिकाचा वर्षाव होत आहे. षटकारासाठी देखील मात्र 501 रुपयाचे कॅश प्राइज आहे. बघूया इथे मॅच विन केली स्वरा मैत्री स्वरा 11 ने तर मात्र 25,000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. तिसरा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळलेला इकडे मात्र बॅट्समनने. चेंडू मात्र यावेळेस वन बाउन्स अडवला जातोय. तुषार घरात पाहायला मिळतोय. एकदा बसेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 66. इथून मात्र जर विचार केला 9 चेंडू आहेत. 80च्या मध्ये थांबवण्यामध्ये यश मिळालं तर मात्र काही होऊ शकते क्रिकेटमध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतेही टार्गेट छोटं नाही, कोणतेही टार्गेट मोठं नाही. आणि आता मात्र असे खेळाडू आहेत. परंतु इकडे स्टँड अँड डिस्पॅच वीरेंद्रचा फटका. सुपर सुरेख 6 धावा. षटकार आणि 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. इकडे मात्र उंच गेलेला आहे. कॅच आउट विकेटचा पतंग. खूप चांगले टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत केलेलं आहे. आणि मात्र आपण बघू शकतात धावा केलेल्या त्या म्हणजेच 15 चेंडूमध्ये 38 धावा. सुपर बॅटिंग. यावेळेस मात्र स्ट्राईकवर बॅट्समन येतोय तो म्हणजेच प्रतीक शिंगडे येतोय. मात्र शेवटचा चेंडू चांगली गोलंदाजी दीपेश. प्रतीक देखील आलाय आणि प्रतीकला पाठवलाय. चेंडूला बाउंड्री लाईन पार. षटकार 6 धावा. इथे मात्र 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 72 72 झालेले आहेत. इकडे मात्र या षटकारासाठी अशोक संख्येकडून मात्र 1001 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. आणि 2 षटकार आले तर 1502 रुपये म्हणजेच 501 आणि 1001 मात्र आलेले आहेत. आणि नक्कीच मॅच संपल्यानंतर मी विनंती करेल वीरेंद्र आणि प्रतीक या दोघांनी षटकार खेचलेला आहे या ओव्हरमध्ये. या दोघांनी येऊन आपला कॅश प्राइज घेऊन जायचं. इथे मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते ज्याने एका ओव्हरमध्ये 18 धावा डिफेन्स केला होता. तो गोलंदाज येतोय. ती परिस्थिती वेगळी होती, ही परिस्थिती वेगळी आहे आणि परिस्थितीचा सगळा खेळ आहे. आपण बघू शकतात वेळेनुसार खेळ होतो आणि इथे वेळ काही काहींना आवडते, काही काहींना खराब वाटते. आणि इकडे आवडती वेळ आहे ती ईशान टायगरची. थोडी खराब वेळ मात्र आपल्याला पाहायला मिळते मैत्री स्वरा 11ची. ज्याप्रमाणे शाळा भरताना जी घंटा वाजते ना शाळेची, ती घंटा मात्र शाळेतल्या मुलाला आवडत नाही. परंतु तीच घंटा जेव्हा संध्याकाळी शाळा सुटताना वाजते तेव्हा मात्र त्यांचा आनंद गगनात मावेना असतो. ही मात्र वेळेचा फरक आहे. घंटा तीच असते वाजणारी, परंतु वेळ मात्र वेगळी असते. आणि इकडे देखील आपण बघू शकतात सध्या तरी इकडे मात्र बोलबाला आहे बॅटिंग टीमचा. ईशान टायगर आल्लेवाडी यावेळेस 72 धावा. यावेळेस षटकामध्ये आपण बघू शकतात 78 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपेशला देखील मात्र धावा गेल्या त्याच 16 धावा त्याने खर्च केल्या. पहिला चेंडू डॉट आलेला आहे. यावेळेस स्ट्राईकला अक्षय खरत यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस कट लागली जात आहे. शॉर्ट दरम्यान चांगलं चित्रक्षण निखिल पाहायला मिळते. एकदा बसेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 79 धावा धावपलकावर यावेळेस पाहायला मिळत आहेत. धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आपण बघू शकता सुपर सुरेख चार चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातील. मात्र आपण बघू शकतात यावेळेस पहिली इनिंग
मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. आपण बघू शकतात मेगा फायनल. एक बाजूला मैत्री स्वरा 11, दुसऱ्या बाजूला ईशान टायगर आल्लेवाडी. फटका सजवलाय. सिंगल मात्र पाहायला मिळते. एक धाव नक्की असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 80. धावा धावपलकावर आहेत आणि गुड बॉलिंग होत असताना मात्र पाहायला मिळते कौस्तुभ. बघा शेवटच्या षटकामध्ये आलाय कौस्तुभ. मात्र इकडे चांगली गोलंदाजी करतोय. अजूनही मात्र 3 चेंडू आहेत. अक्षय ऑन स्ट्राईक. खराब चेंडू आहे. इथे मात्र फटका सजवलाय. इथे चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार. यस डीजे. षटकार आणि 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 86. 2 चेंडू आहेत. स्कोर कार्ड वर मात्र आपण बघू शकता यावेळेस वंदे मातरम प्रणाली आयोजित स्पर्धा PTPL मेगा फायनल. अक्षय ऑन फायर. आतापर्यंत 9 चेंडू मध्ये 20 धावेवर खेळतो अक्षय. सुप सुरेख. आणि पुन्हा एकदा अक्षयचा हवाई फायर. चेंडू निघून जाणार. सीमा पार. येतोय षटकार. थँक्यू डीजे मास्टर. इकडे मात्र एकापेक्षा एक मात्र फलंदाज ईशान टायगरचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात केली दिवेशने, सुरुवात केली वीरेंद्रने आणि फिनिश करत असताना अक्षय. टीमचा कॅप्टन कसा असावा? टीमचा कॅप्टन अक्षय सारखा असावा. स्कोरबोर्ड 92. 92. शेवटचा अंतिम चेंडू. आता मात्र कॉन्फिडन्स लेवल उंचावर. आणि हा तिसरा लगातार 3 98 वर फिनिश केलंय. 99 स्पर्धेची हायेस्ट धावसंख्या देखील ईशान टायगरच्या नावावर जात असताना आतापर्यंत 95 होते. इकडे 98. 99चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल 6 ओव्हरमध्ये. आणि इकडे मात्र जसं सेकंड ओव्हरला सुरुवात होईल त्यासोबत जुडले जातील युसुफ सय्यद. इथे मात्र आपण पाहतायत वंदे मातरम प्रणाली आयोजित स्पर्धा PTPL पालघर तालुका प्रीमियर लीग. खूप चांगली बॅटिंग आपण बघू शकता. तिकडे अक्षय कमालीची बॅटिंग करत असताना आणि मैदानाच्या बाहेर चेंडूला पाठवलंय. इथे 99चं टार्गेट 6 ओव्हरमध्ये. लगेच फिल्डिंगला या ईशान टायगर. लगेच फिल्डिंगला या. लगेच. साऱ्यांचा फेवरेट चर्चेत आहे महाराष्ट्रात. चर्चेत आहे महाराष्ट्रात. चर्चेत आहे महाराष्ट्रात. नाव कमवले हो कमी काळात बनलाय आज तो परफेक्ट. धन्यवाद. हल हल चिक. हल 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 चिक. हल चिक. हल 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 चिक. हल. तर वेलकम बॅक. वंदे मातरम प्रणाली आयोजितून पाहतोय पालघर तालुका प्रीमियर लीग. काय बॅटिंग केली गेली पाहिलं गेलं तर ईशांत 11 टायगर. टायगर सारखे दहाडल्यात. प्रत्येक फलंदाज 15 चेंडू 38 धावा बनवल्या. फलंदाज वीरेंद्र बाबरे 9 चेंडू 19 धावा बनवल्या. दिवेश पाटील 11 चेंडू 32 धावांची बहारदार खेळी साकारली. अक्षय घर 2 चेंडू 7 धावा बनवल्या. ते म्हणजेच प्रतीक शिंगडे अप्रतिम बॅटिंग. नक्की सगळ्यांचं परत हार्दिक स्वागत असेल. मी युसुफ सय्यद सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून, भारतीय मिसाइलमॅन अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून आणि ज्या महामानवाने भारतीय संविधान लिहिलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांना पूजन करून मी युसुफ सय्यद आजच्या शेवट अंतिम 6 षटकाच्या समारोहाची सुरुवात करतोय. आपण पाहतोय वंदे मातरम प्रणाली आयोजित पालघर तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरी आजचा अंतिम सामना. एका बाजूला आपण पाहू शकाल मैत्री 11 स्वरा पालघर, तर एका बाजूला ईशान 11 टायगर असा संघ. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय सन्माननीय कल्पेशजी पिंपळे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे या सामन्यामध्ये. चला बॅटर लगेच पाठवायचं. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या. आपण पाहू शकाल 2 सलामी बॅटर तुषार घरत आणि अनिकेत राऊत, तसे 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सामना आपण पाहू शकाल तब्बल बनवायचे विजयासाठी 99 या स्पर्धेमध्ये सर्वात मोठा धावफलकाचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच या इनिंग्स मध्ये सुद्धा कोणी अर्धशतक झळकवलं तर 1111 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल आदरणीय सन्माननीय मोतीलाल शाह साहेबांच्या माध्यमातून. MS11 तारापूर सुद्धा पाहिला आपण या या स्पर्धेमध्ये खेळत असताना. प्रत्येक भागामध्ये MS11 संघ हा आपलं नाव गाजवतोय. त्यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. तर वळूया या सामन्याकडे. 36 चेंडू बनवायचे 99 हा सामना जिंकण्यासाठी. 16.50 ची सरासरी गाठावी लागली प्रत्येक षटकामध्ये. असं नाही की सामना आपण पहिला नाण्याचा पहिली बाजू पाहिली अजून दुसरी बाजू पाहायची आहे. कधीही क्रिकेटमध्ये आपण सांगतो ना की एवढं मोठं धावफलक लागावं लागलं चेस होऊ शकणार नाही, परंतु कधीही असं बोलणं चुकीचं घडू शकतं. क्रिकेटमध्ये कुठलाही भविष्यवाणी चालत नाहीये. कारण की आपण पाहिलं ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे वीरेंद्र बाबरे, अक्षय घरत, दिवेश पाटील आणि प्रतीक शिंगडेने, त्या प्रकारे एका बॅटरने जर या टीममध्ये चांगली बॅटिंग केली तर पलटवार केला जाऊ शकतो. तर बेस्ट ऑफ लक असेल. पहिला षटक घेऊन होते पाहू शकाल मॅन फ्रॉम काटाळे अक्षय घरात, स्ट्राईकवर मॅन फ्रॉम अल्लाळी कॅप्टन कूल मिस्टर अनिकेत राऊत ऑन स्ट्राईक. ताळ्यांच्या गजरामध्ये या मेगा फायनलच्या नेक्स्ट इनिंगची सुरुवात होते. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड व्ही फॅक्टर मध्ये अनिकेतच्या बॅटमधून आलाय. पहिल्या चेंडूवर 4 चौकार, प्रत्युत्तर सुरेख केलाय चौकाराने. आपण पाहू शकाल स्वप्नीलजी घरत आणि स्वप्नीलजी मोरे यांचं कौतुक करावं लागेल. पूर्ण कमिटीने चांगलं काम केलं. पण आपण सांगतो ना की स्वप्न पाहणं आणि स्वप्न पूर्ण करणं स्वप्नील या नावामध्ये जोडले गेले आणि त्यांनी स्वप्न पूर्ण केलंय. पालघर तालुका प्रीमियर लीग या मैदानामध्ये ठेवली आणि सुरेखरित्या परिपूर्ण केली गेली. अप्रतिम स्पर्धा आतापर्यंत पार पडली गेली. आपण आजचा शेवटचा अंतिम दिवस पाहतोय. मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय अक्षयच्या विरुद्धामध्ये. त्यावेळेस पाहिलं ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू खाली राहिला. चेंडू आलाय डॉट विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू आलाय निर्धाव. सन्माननीय हेमंतजी साणे साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आपण विराजमान त्यांची चिरंजीव सुद्धा आहे त्यांच्या बरोबर आपण पाहू शकाल. वेलकम हेमंतजी साणे सर. यावेळेस फुल टॉस बॉल लॉंग ऑन ला क्लिअर केला जाईल का? आणि यावेळेस खेळाडू आहे परंतु रुचित पाटीलला क्लिअर करून चेंडू निघून जाईल चौकारासाठी. 3 चेंडू 8 धावा धावफलक निर्माण झालाय की अनिकेत राऊतने सुरुवात चांगली केली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर सुद्धा चौकार ठोकलाय आणि धावसंख्येवर पोहोचेल धावफलकावर 8 धावा. एकूण मिळवायचे 91 येणारे चेंडू 33 चेंडू 91 धावांची गरज. टाळ्यांचा गजर नक्कीच प्रत्येक डगआउट मध्ये होईल आणि जे प्रेक्षक आमच्या जोडले गेले त्या सगळ्यांचा परत एकदा मी वेलकम करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धा पूर्ण करण्यासाठी प्रेक्षकांची गरज खूप असते आणि प्रेक्षकांनी चांगली साथ दिली या स्पर्धेला. खूप खूप धन्यवाद प्रेक्षक राजा आपल्यासाठी सुद्धा. बघा परत एकदा गोलंदाज सज्जल अक्षय पुढे सावलाय परत एकदा अनिकेत राऊत पदेलीचा हा आलाय चौकार. 4 पलटवार. नक्कीच पाहू शकाल ईशानजी वाडेकर यांचा संघ, परंतु पिताश्री अलिवाडी ग्रामपंचायत सरपंच त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. सरपंच साहेबांचं नाव राजेंद्र वाडेकर साहेबांच्या माध्यमातून हा संघ खेळतोय.
तर बघूया आपण पहिल्या 4 चेंडूमध्ये 12 धावा जमा केल्या गेल्या, 3 चौकार अनिकेतने नक्कीच खेळलेत या षटकामध्ये. थोडासा बदल केला जाईल क्षेत्रक्षणामध्ये. आपण पाहू शकाल डीप काव कॉर्नर खेळाडू आहे आणि एक खेळाडू पाहू शकाल डीप मध्ये सजवले गेलाय, ते म्हणजे डीप लॉंग ऑनला आणला गेला. 2 चौकार लॉंग ऑनला आलेत आणि एक खेळाडूला मिड विकेटला सज्ज केला गेला. डीप लॉंग ऑनला खेळाडूला सज्ज केला जातोय अक्षय खरात 85 डाव्या बाजूने, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी स्पर्धेचा चेंडू खाली राहिला आणि प्रत्येक विकेटसाठी गोलंदाजासाठी 200 रुपये कॅश प्राइज आलाय. मिस्टर रतीश पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. नक्कीच आतापर्यंत 5 चेंडू तर खेळ संपला गेलाय. 5 चेंडू आणि धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 12. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सिनियर नोटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला ट्रॅव्हल केला गेला. 2 खेळाडू आहेत परंतु चेंडू यावेळी बाउंड्रीच्या जवळ अडवले गेलाय का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. चेंडूला अडवले गेले पाहू शकाल आपण. पंचनकी दर्शक असताना चौकार 4 धावा. प्रेक्षक आहेत, प्रेक्षक राजा आपण पाहू शकाल दर्शक असताना मैदानाच्या बाहेरून व्हॉलेंटियर्स आहेत आणि दर्शवलं गेलं हा आहे चौकार. षटक क्रमांक पहिला संपला गेला. एका षटकाची समाप्ती 16 धावा. जी गरज होती संघाला ना 16ची सरासरी गाठायची ती सरासरी गाठली आहे. पहिल्या षटकामध्ये 4 चौकार अनिकेतच्या बॅटमधून आलेत. एकूण अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी असेल. 5 षटकांमध्ये बनवायचे विजयासाठी अजूनही पाहिलं तर 83-83. थोडं स्पीडअप करायचंय. पंचांनी कॉल केलाय लक्षात द्या. 3 मिनिटं 50 सेकंद तुम्ही घेतलेत पहिल्या षटकासाठी. लगेच हेमंत साने साहेबांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय स्वप्नील दादा घरत यांच्या शुभ हस्ते केला जाईल. हेमंत साने सर या. आज शेवटच्या दिवशी आपला नक्कीच आगमन झालाय. स्वप्नील दादा सांगितलं 4 दिवसानंतर आपण आज आलात आणि आपला वेलकम केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. नक्कीच स्वप्नील दादा यांचं स्वप्न आज पूर्ण झालं असं म्हणावं लागेल, कारण की खूप चांगली मेहनत घेतली आहे स्वप्नील दादा घरत, स्वप्नील मोरे आणि पूर्ण कमिटीने, आणि ती मेहनत आपल्याला पाहायला भेटते. आमच्या पाहुण्याचं आगमन झालंय. आपण पाहू शकाल मातबर पाहुणे, मातबर खेळाडू, मातबर संघ आणि मातबर प्रेक्षक राजा आम्हाला जोडले गेले या स्पर्धेमध्ये. सगळ्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद करतोय. या स्पर्धेला आपण 4 चांद लावले आपली उपस्थिती नोंदवून. खूप खूप धन्यवाद. चला 25 मिनिटाचा कालावधी आहे. 25 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटकं परिपूर्ण करायचे आहेत. 4 मिनिटं 44 सेकंद झालेले आहेत. ही आपण लक्षात घ्या. वीरेंद्र बाबरे आपण पाहू शकाल नवीन गोलंदाज सज्ज होत आहे. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून स्ट्राईक वर तुषार घरात एक अपकमिंग स्टार यंग स्टार पाहायला भेटेल. वीरेंद्र बाबरे तर एका बाजूला तुषार घरात. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहू शकाल लेग ब्रेक केला होता. लेग स्टंप सोडून जातोय. व्हाईट बॉल नक्कीच पंच दर्शवतील. व्हाईटनी धावपळ पुढे सरसावले गेले. धावसंख्या 2 पोहोचेल 17-17. येणारे 30 चेंडू बनवायचे 82. परत एकदा ऑफस्पिनच्या बाहेर चेंडूला ठेवलं गेलं. पंच परत एकदा वळतील. दोन्ही हात समांतर धावातील अजून एक अमांतर. धावसंख्या 18. नक्कीच आदरणीय सन्माननीय मनोजी संख्या असतील, कुंदनजी संख्या असतील, प्रेमित राऊत, निरंजन घरत, स्वप्नील दादा घरत, चांगली आणि पूर्ण टीम जी आहे ना त्यांनी चांगली मेहनत घेतली या स्पर्धेला परिपूर्ण करण्यासाठी. आहा यावेळेस तुषारचा फटका तर फसलाय. डीप मध्ये खेळाडू आलाय आणि यावेळेस चुकी सुचित पाटील करतोय चुकी आणि तुषारला दिला गेला जीवनदान. आपण पाहू शकाल चेंडू खाली आता आला होता आणि चेंडूला सोडलाय वीरेंद्र बाबरे. आपण पाहू शकाल 2 चेंडू वाईट, परंतु पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती. धावसंख्या 19 धावा फटकावर 19 धावा. अनिकेत 6 चेंडू आणि पाहू शकाल 16 वर बॅटिंग करतोय. 4 चौकारच्या मदतीने 1 चेंडू 1 वर बॅटिंग करताय तुषार घरत. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आतापर्यंत अभय म्हणावं लागेल. 19 धावा धावफलकावर आहेत. एकूण बनवायचे 80. यावेळेस पाहिलं गेलं तर डॉट बॉल आलाय. आपण पाहू शकाल अप्रतिम गोलंदाजी वीरेंद्र बाबरेने इम्प्रेस केलाय. मी नक्की सांगितलं ना या खेळाडूवर नजर असणं गरजेचं आहे. येणारा या खेळाडूचा क्रिकेटचा फ्युचर खूप ब्राईट आहे, कारण की आपण पाहिलं ऑलराऊंडर खेळाडू आपल्या पालघर भागामधला. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आलाय डॉट. एक डॉट बॉल प्रेशर नक्कीच वाढवेल. ती म्हणजेच मैत्री 11 स्वरा पालघर संघावर.
नक्कीच आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलं सगळ्यात मोठा ऑलराऊंडर म्हणून उभारला गेला. हिमालयन टायगर मध्ये पहिला सामना खेळला होता दिल्ली धमाका बिग बॅच मध्ये. म्हणजेच कर्नल अंबाळाचा खेळाडू अभिषेक ढालोर म्हणजेच करण अंबाला आजच्या घडीमध्ये ISPL मध्ये सगळ्यात महागडा खेळून गेलाय 27 लाख रुपयामध्ये. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक आपण पाहूया वीरेंद्र बाबरे सुद्धा तेवढाच मोठा खेळाडू बनेल का हा प्रश्न आहे. परंतु त्यांनी सुरेख खेळ साकारलाय. पालघर जिल्ह्यामधला पालघर भागामधला हा अप्रतिम अष्टपैलू खेळाडू येणाऱ्या फ्युचर मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. तोच गोलंदाज मार्गावर सज्ज झालाय. यावेळेस स्लोवर चेंडू सरप्राईज सरप्राईज सरप्राईज. नक्कीच जेव्हा टॉस झाला गॉगल जेव्हा अनिकेतने गिफ्ट केला मिस्टर वीरेंद्र बाबरेला तेव्हा वीरेंद्रनी सांगितलं दादा मला ओळखतो ना तर अनिकेत तुला कसा विसरणार. कारण की जेव्हा ऑल इंडिया ओपन पहिल्यांदा वीरेंद्र बाबरेने खेळली पालघरच्या बाहेर अनिकेतच्या कॅप्टनशिप मध्ये खेळली आणि अनिकेतला माझे किती माताभर खेळाडू आहे म्हणून या खेळाडूला ताई पालघर मध्ये घेतलं गेलं होता. तोच खेळाडू पुढे आलाय आणि यावेळेस लेग बिफोरचा कॉल केला गेला खेळाडू आहे आणि यावेळेचा रनआउट चर्मामध्ये अनिकेत राऊत. मोठा हादरा मोठा मासा गाळ लागला धावची चर्मामध्ये. अनिकेत राऊत मैदानाच्या बाहेर पहिला गडी बाद होतोय. मैत्री 11 स्वरा पालघर संघाचा. तर बघा आपण पहिला गडी बाद झाला. धावा धावफलकावर 19. या षटकामध्ये पहिले 2 वाईट बॉल 1 सिंगल परंतु 4 निर्धाव चेंडू आणि 1 धावची गडी बाद. तर बघा आपण शेवटचा अंतिम चेंडू असेल. पहिल्या षटकामध्ये 16 या षटकामध्ये मात्र 3 1 गडी बाद. स्लोवर चेंडू हलक्या बॅटने खेळला गेला. वीरू चेंडूला फील्ड करतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअपला खेळाडू आलेत आणि एकदा मात्र 4 धावा आल्या. 4 धावा पाहिजे वीरेंद्र बाबरे साठी काय षटक टाकले मात्र 4 धावांचं षटक आणि धावच्या चेंडूमध्ये गडी बाद केला अनिकेत राऊत यांना. 2 षटक संपले गेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा आहेत त्या धावफलकावर 10च्या सरासरीने 20 धावा अजून बनवायच्या आहेत. 79 79 येणाऱ्या 4 षटकामध्ये तब्बल पाहिलं तर 19.75 सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी. तर बघा आपण 9 मिनिटं आणि 50 सेकंदाचा वेळ घेतलाय 2 षटकांसाठी. अजूनही पाहिलं तर 4 षटकांचा खेळ बाकी असेल. 25 मिनिटाच्या आत तुम्हाला पाहिलं गेलं तर 5 षटकं परिपूर्ण करायची दक्षता घ्या. आपण पाहू शकाल तुषार घरत मात्र तुषारने 1 चेंडू खेळला 1 वर बॅटिंग करतात. अक्षय घरत 1 चेंडू अक्षय राऊत 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतात. गोलंदाज पाहू शकाल अक्षय घरत गोलंदाज मार्कवर. अक्षय टू अक्षय हा बॅटल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मॅन फ्रॉम काटाळे तर एका बाजूला मॅन फ्रॉम दिलवाडी 5 मार्कचा खेळाडू. त्यावेळेस सरळ बॅटने खेळला गेला. वी फॅक्टर मध्ये डीप लॉंग ऑनला खेळाडू आहे. चेंडूवर आला वीरू चेंडूला फील्ड करतोय आणि चेंडू जेव्हा फील्ड केलं 1 धाव. नक्कीच गोलंदाजीमध्ये वीरू पाहायला भेटतोय. क्षेत्रक्षणामध्ये वीरू पाहायला भेटतोय आणि बॅटिंगसाठी सुद्धा वीरू पाहायला भेटला आपल्याला. आजच्या दिवसामध्ये आपण पाहूया सुजल राऊतने चांगला सुजल मोरेने चांगला झेल टिपला. तदनंतर एका हाताने फक्त बॅलन्सिंग कॅच म्हणावा लागेल वीरेंद्र बाबरेने टिपलाय मागील सामन्यामध्ये. बघूया आपण तिथं गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर अक्षय. त्यावेळेस स्लोवर चेंडू होता ऑफमध्ये खूपच बाहेर. पंच व्हाईट बॉल दर्शत असताना धावफलक 1 पुढे सरसावली. धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर ती म्हणजे 22. अजून बनवायचे 77. येणारे चेंडू असेल 23 चेंडू 77 धावा. 23 चेंडू 77 धावांची गरज आहे. 23 चेंडू 77 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अजूनही यावेळी तुषारच्या बॅट मधून फटका सुरेख चेंडू निघून जाईल सहज सीमारेच्या पार. आला PTPL षटकार 6 धावा आणि धावफलक 2 पोहोचेल 28-28. नक्कीच पाहिलं गेलं तर
पहिल्या चेंडूवर सिंगल, एक वाईट, एक षटकार. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केला. धावसंख्या 28 आहे. 22 चेंडू 71 धावांची गरज आहे. 22 चेंडू 71, 22 बॉल 71 टू विन. पुढे ससम खेळायचा प्रयत्न होता. पाहायला गेला तर रनआउट घ्यायचा प्रयत्न होता. ऑफिसच्या बाहेर चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झालाय, परंतु पाहू शकाल बॉल, आपण पाहू शकाल डॉट बॉल दिला गेला. पंचायतच्या माध्यमातून थोडंसं पुढे ससावले होते. ऑफिसच्या बाहेरून खेळायचा प्रयत्न होता आणि चेंडू पाहिलं गेलं तर डॉट आलाय. एक चेंडू अजून निर्धाव. या षटकामध्ये आतापर्यंत चेंडूचा खेळ संपला गेला. 3 चेंडू 8 धावांचा आतापर्यंत खर्च केला गेला. 28 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 21 चेंडू बनवायचे 71. यावेळी स्पर्धेचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न सफल झाले होते बॅटर, परंतु बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकलाय. अक्षय घरची खासियत आहे, बॅटरच्या पायाला रीड करतोय, तदनंतर चेंडू तो डिलिव्हर करतोय. चांगली गोलंदाजी, चेंडू आला निर्धाव, डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली अक्षयच्या माध्यमातून. नक्की षटकार आला, परंतु चांगला कमबॅक सुद्धा केला गेला. 2 चेंडू डॉट टाकले गेले. येणारे 20 चेंडू बनवायचे 71. त्यावेळेस वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न उभा केला गेला. बॅटरला तुषार घरतला प्रश्न चिन्ह निर्माण केलेत गोलंदाजाने. वैयक्तिक दुसरा षटक टाकतोय. आतापर्यंत त्यांनी त्याच्या माध्यमातून धावा खर्च केला गेला तब्बल 24 धावा. 11 चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकलेत या इनिंग्स मध्ये. अजूनही शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. त्यावेळेस पाहिलं गेलं तर ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे वीरेंद्र, चेंडूला फील्ड करतोय. एकेरी धावांनी समाधान मानावा लागेल. षटक क्रमांक बघता बघता तिसरा संपला गेला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 9.67 सरासरीने धाव बनवले गेले 29. येणारे अजूनही पाहिलं तर 18 चेंडू आणि बनवायचे 70. 23.33 ची सरासरी गाठायची आहे. प्रत्येक षटकामध्ये 4 मोठे फटके खेळावे लागतील. 4 षटकार प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला खेळावे लागतील सामना जिंकण्यासाठी. 70 धावांचा लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. बघूया वीरेंद्र बाबरे परत गोलंदाज सज्ज होईल. मिस्टर वीरू मॅन फ्रॉम सातपाडी. आपण पाहिलं तर अप्रतिम स्पर्धा आहे. वंदे मातरम प्रणाली आयोजित पालघर तालुका प्रीमियर लीग. सुरेख अप्रतिम दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहू शकाल. परवा दुसरे, परंतु या मैदानाची गोष्ट केली, खूप सुरेख मैदान जोपासलंय प्रणाली ग्रामस्थांच्या कमिटीने. आणि एक अप्रतिम मैदान, नक्कीच चारी बाजूने नैसर्गिक झाडं आहेत आणि अप्रतिम आयोजन नियोजन केलं गेलं. नक्कीच मी कमिटीला विनंती करेल येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं इकडे आपण पाहू शकाल स्टेज बांधायचं आहे आणि एक अप्रतिम स्टेडियम लुक या मैदानाला आपण देऊया येणाऱ्या काळामध्ये. आमच्या कमिटीला विनंती असेल, मनोजी संके, स्वप्नील दादा घरत, आमच्या पूर्ण कोर कमिटीला. पुढे ससाम खेळायचा प्रयत्न होता. बघूया ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. डीप लॉंग ऑफला खेळाडू आलाय. सुचित चेंडूला फील्ड करेल, जेव्हा परत फेकी केली जाईल 1 धाव. धावफलक 1 पुढे ससावली गेली. धावसंख्या 30 आणि इकडून बनवायचे यासाठी अजूनही 69. 17 चेंडू 69 धावांची गरज आहे. अक्षयच्या बॅट मधून मिड विकेटच्या वरतून आमच्या कॅमेरामॅन अतुल यादवला सलामी करणारा आलाय षटकार. 6 धावा. चला चेंडू लगेच पुरवायचा प्रेक्षकांनी. पीटीपीएल सिक्सर अक्षयच्या बॅट मधून आला. अशा प्रकारे प्रत्येक चेंडूवर मोठे हल्ले करावे लागतील, कारण इकडून बनवायचे तब्बल 63. अजूनही 63 धावांची गरज. 16 चेंडू 63. सामना अजूनही ऑन आहे. आफ्टरच्या बाहेर यावेळेस वीरेंद्र सेवाग मध्ये खेळला गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. आणि पाहू शकाल प्रत्येक शिंगडे 10 षटकार आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार अक्षय राऊतच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचेल 42. अजूनही बनवायचे विजयाचे 57. 15 चेंडू 57. स्पीडअप करा. मी विनंती करेन जे बाउंड्रीचे खेळाडू आहेत त्यांनी टीम मीटिंगसाठी यायचं नाहीये. जे बाउंड्रीचे खेळाडू आहेत प्लीज टीम मीटिंगसाठी येऊ नका. थोडं स्पीडअप करा प्लीज. तर बघूया आपण पहिल्या चेंडूवर सिंगल, मागील 2 चेंडू 2 षटकार. अक्षय घरत होऊन स्ट्राईक आहे. 15 चेंडू 57 धावांची गरज. अक्षय राऊत आहे 4 चेंडू 14 वर खेळतात. 7 चेंडू 9 वर खेळतात तुषार घरत. वीरेंद्र बाबरे गोलंदाज सज्ज होतोय. अक्षय ऑन स्ट्राईक. यावेळी सोडवला परत मिस टाइम. चेंडू खाली खेळाडू आलाय. संधी निर्माण झालीये आणि यावेळी लाविन्य घरात करणार नाही चुकी. अक्षय राऊत मैदानाच्या बाहेर. वीरेंद्र बाबरे केला पलटवार. अपन सांगतो ना, ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और छक्कों का जवाब विकेट से. डाउन.
नक्कीच पाहायला गेलं तर चौथ्या चेंडूवर गडी बाद केल्या गेल्या 5 चेंडू 14 धावांची खेळी साकार 2 षटकांच्या मदतीने 42 वर 2 3 षटक 4 चेंडूचा खेळ संपला गेला. आता 16 मिनिटं आणि 50 सेकंदाचा वेळ संपला गेला. चौथा षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल पंकज पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहिलं तर प्लंप विकेटच्या समोरासमोर क्लीन प्लंप मिडल स्टंपवर खेळाडू आला आणि बॅक टू बॅक दुसरा गडी बाद केला गेलाय. 42 वर तिसरा गडी बाद झालाय आणि धावसंख्या पाहू शकाल मात्र 42. अजून येणारे 13 चेंडू 57 धावा. 13 चेंडू 57 धावा. आपण पाहू शकाल विजयासाठी ईशान 11 टायगर मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनल मध्ये काय दहाडलाय टायगर अभि जिंदा आहे. यावेळेस पाहिलं गेलं तर 2 हॅट्रिक पाहायला भेटल्या, 2 मेडल ओव्हर पाहायला भेटल्या, 3 अर्धशतक पाहायला भेटल्या. तिसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटेल का? वीरेंद्र बाबरे बद्दल सांगितलं कालच्या दिवसामध्ये जेव्हा पॉवर प्ले पहिली ओव्हर टाकत होता चहाडेच्या स्पर्धेमध्ये हॅट्रिक विकेट त्यांनी काल दिवसामध्ये घेतली आहे चहाड्याच्या मैदानामध्ये. आज PTPL वंदे मातरम परनाळीच्या मैदानामध्ये तो रेकॉर्ड प्रतिष्ठा केल का? मेगा फायनल मध्ये हॅट्रिक परिपूर्ण केली जाईल का? वीरेंद्र बाबरे मॅन फ्रॉम सातपाडी वीरू नावाने जास्त प्रसिद्धी भेटली या खेळाडूला. यावेळेस पाहू शकाल निखिल मैदानाच्या आतमध्ये. निखिल तामोरे चला लगेच स्पीड अप करा, सामना सुरू करा प्लीज. ऑन हॅट्रिक गोलंदाज 42 वर 3 गडी बाद हॅट्रिक वर वीरेंद्र बाबरे. यावेळेस स्लोवर चेंडू सुरेख गोलंदाजी 2 षटकार आल्यानंतर सुद्धा काय गोलंदाजी केली आहे. आपल्या 2 षटकांमध्ये मात्र धावा खर्च केल्या पाहू शकाल आपण. फक्त 17 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केल्या गेल्या वीरेंद्र बाबरेच्या माध्यमातून. येणारे 12 चेंडू बनवायचे पाहिले गेले 28.50च्या सरासरीने 57 धावा 57. 12 चेंडू आणि 57 धावांची गरज आपण पाहू शकाल. ईशान 11 टायगर हा डगआउट खूप जल्लोष करतोय. आमचे कॅमेरामॅन हे चित्र टिपत असताना आपण पाहू शकाल. अनुराग चव्हाण, बंटी कुंभार, अतुल यादव सुरेख काम करतात कॅमेरामॅनच्या भूमिकामध्ये. चला आपण पाहू शकाल तब्बल 19 मिनिटाचा कालावधी संपलाय 4 षटकांसाठी. 6 मिनिटांमध्ये 1 षटक परिपूर्ण करायचे. लक्षात घ्या 25 मिनिटाचा वेळ आहे तुम्हाला 5 षटक परिपूर्ण करण्यासाठी. लाविन्य घरत मॅन फ्रॉम पासरचा खेळाडू. नक्कीच जेव्हा आपण अक्षयला विचारला पहिल्या दिवसापासून की यंगेस्ट खेळाडू अंडर 25 चे खेळाडू मात्र 140 चे खेळाडू आपण पाहू शकाल. परंतु काय खेळ साकारलाय ईशान टायगर या संघाने. यावेळेस स्लोवर चेंडू होता ऑस्ट्रेलिया घेणारा डॉट बॉल तुषार गर्ता सुद्धा बॅकफुटवर ठेवलाय. 11 चेंडू 57 धावांची गरज. तब्बल 1 चौकार आणि 9 षटकार ठोकावे लागते सामना जिंकण्यासाठी. लाविन्य घरात फार एंड करून सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस ऑफ साइडला खेळला गेला. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केलेला सुचित फ्रेम मध्ये येतोय, चेंडूला फील्ड करतोय. 1 धाव. परंतु वीरेंद्र बाबरेने काय खेळ साकार क्वालिटी खेळ म्हणावा लागेल. आणि नक्कीच पाहायला गेलं तर ईशान 11 टायगर संघाचा की फॅक्टर नक्कीच पाहायला भेटला आपल्याला, तो म्हणजेच वीरेंद्र बाबरे. लाविन्य घरात प्रत्येक गोलमाग सजवतोय. स्ट्राइक वर लेफ्ट हँड बॅटर 1 चेंडू 0 वर खेळतोय निखिल. यावेळेस स्वीट साऊंड डीप मध्ये खेळाडू आहे. प्रयत्न चांगला केला होता खेळाडू पाहू शकाल आपण. मोहित तांडेल परंतु चेंडू आला षटकार. मोहित तांडेल नक्की तयार झाला पाहिजे. नक्कीच चांगला प्रयत्न केला होता पण तेवढा चांगला फटका सुद्धा होता. 6 धावा आल्यात. अजून पाहिजे धावांची गरज असेल विजयासाठी. 50 धावांची गरज. येणारे 9 चेंडू 50. 9 चेंडू 50. 8 षटकार. 8 षटकाराची गरज हा सामना जिंकण्यासाठी. परत एकदा थोडा सफल झाले. ऑफिसच्या बाहेर चेंडू होता. स्लोवर चेंडू प्रीत नक्कीच काढतोय आपल्या मुखामधून आणि चेंडू स्लोवन टाकला गेला. एक अपकमिंग यंगस्टर गोलंदाज आहे परंतु काय खेळ साकारला. यंगेस्ट खेळाडू पाहू शकाल. दिवेश पाटील, अक्षय घरत, वीरेंद्र बाबरे, प्रतीक शिंगडे, सुचित पाटील आणि पाहू शकाल मोहित तांडेल असतील. रिव्हर्स खेळला. यावेळेस खेळाडू नाहीये. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. आलाय PTPL चौकार. येणारे 7 चेंडू बनवायचे 46. हायदम नायकम
घाबरत ना. तर बघा आपण 7 चेंडूंनी 46 धावांची गरज. रिव्हर्सचा फटका नक्कीच निखिलच्या माध्यमातून काय संघ बांधला गेला पाहू शकाल. 40+ चे मात्र एक खेळाडू संदीप नाईक आपण पाहू शकाल. त्यावेळेस फटका सुरेख खेळला डीप मध्ये सुचित आणि यावेळेस करणार नाही चुकी निखिल तांबरे सुद्धा मैदानाच्या बाहेर. 7 चेंडू 46 धावांची गरज जिंकण्यासाठी. नक्कीच आपण पाहू शकाल अक्षय घरत, कर्णधार वीरेंद्र बाबरे, दिवेश पाटील, प्रतीक शिंगडे, सुचित पाटील, हेमंत गायकवाड, अक्षय राठोड, धीरज घरत, मोहित तांडेल, आमिर आवारी, भावेश शंभीरे, अनुज राऊत, जयेश मेहर, लाविन्य घरत, मोहित घरत, गीतेश मोरे असे यंगेस्ट खेळाडूची भरणा या संघामध्ये. एकमेव 40+ चा खेळाडू आपण पाहू शकाल संदीप नाईक आहेत. परंतु काय खेळ साकारलाय आपण पाहू शकाल. येणारे 6 चेंडू बनवायचे आहेत विजयासाठी. तब्बल 46 53 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच जागृत हा जर सामना असता 70-72 किंवा 80% सामन्यामध्ये बॅटल चांगली झाली असती. कारण की 99 धावा एक नजरिया वेगळा असतो. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 3 ते 4 मोठे फटके खेळावे लागतात. त्या अनुषंगाने विकेट सुद्धा बाद झाले. परंतु अनेकांनी जी स्टार्ट केली होती ना ते स्टार्टला पुढे घेऊन जाऊ शकले नाही. त्या अनुषंगाने संघ नक्कीच बॅकअपला आला. परंतु वीरेंद्रने जी सुरुवात केली, पंकज पाटीलवर जे हल्ले बोलले गेले आणि एक जो फटका खेळला सरळ बॅटिंग हेलिकॉप्टर तो खूप सुरेख ठरला आजच्या दिवसामधला. परंतु शेवटच्या षटकामध्ये हेमंत गायकवाड पुढे ससावला फटका तर सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू आलेत आणि यावेळेस सुरेख झेल टिपला गेला खेळाडूच्या माध्यमातून पाहू शकाल. अक्षर राठोड आणि फलंदाज तुषार घरत मैदानाच्या बाहेर. वन साइड हीरो है, वन साइड हीरो है, यो वन साइड हीरो है, वन साइड हीरो है, यो वन साइड हीरो है. यावेळेस स्लोवर चेंडू डॉट बॉल आलाय. अजून पाहिलं तर 4 चेंडूने बनवायचे 46 आपण पाहू शकाल. नितेश पाटील आणि टीमने चांगला काम केलंय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेला. स्लोवर चेंडू लॉफ केलाय. डीप मध्ये खेळाडू आहे मोहित तांडेल, परंतु चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. प्रणय घरत आणि हेमंत गायकवाड एका संघामध्ये खेळतात आपण पाहू शकाल. पवनसुत नवली आणि आपण पाहू शकाल प्रणय घरत कॅप्टन आहेत संघाचे. चांगला खेळ साकारलाय. आतापर्यंत धावा आहेत 59. 3 चेंडू बनवायचे 40. स्लोवर चेंडू डॉट बॉल. 2 चेंडू 40 धावांची गरज. 2 बॉल रिमेनिंग. ओनली 2 बॉल्स मेगा फायनल जिंकण्यासाठी. यावेळेस स्लोवर चेंडू होता. एक सिंगल नक्कीच घेतले जाईल. कौस्तुभ पाटील शेवटच्या चेंडू खेळतील. मला वाटतं कौस्तुभ पाटीलला पहिल्यांदा बॅटिंग भेटली मेगा फायनल मध्ये. कारण की मेगा फायनल मॅच आहे. पूर्णपणे वर्चस्व गाजवले आतापर्यंत. शेवटचा चेंडू आणि यावेळेस सामना विजय झालाय. PTPL सीझन 2 चा चॅम्पियन ईशान 11 टायगर. ईशान 11 टायगर चॅम्पियन ठरतोय PTPL सीझन 2. वंदे मातरम प्रणालीच्या मैदानामध्ये चॅम्पियन टायगर अभी जिंदा है.